नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. ना कायद्याचा धाक ना प्रशासनाचा वचक. राजकीय आश्रय आणि मुबलक कमाईला सोकावलेल्या सराईत टोळ्यांनी दिचून गर्भलिंग निदान गर्भपाताची खुलेआम दुकानदारी सुरू ठेवली आहे. जिल्ह्यात 6 वर्षात 38 अड्ड्यांचा पर्दाफाश होऊनही ग्रामीण भागात पेव फुटले आहेत. काळजावर घाला करणारे अड्डे प्रशासन रोखणार आहे की नाही हा कळीचा मुद्दा आहे. पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या सेक्टरचा अक्षरशः सुळसुळाट सुरू झाला आहे. 2020 पासून जून 2026 अखेर जिल्ह्यातील 38 अड्ड्यांचा पर्दाफाश झाला आहे. 250 पेक्षा अधिक बोगस डॉक्टरांसह सराईतांना जेलचा रस्ता दाखवण्यात आला. तरीही सराईत टोळ्यांचे कारनामे सुरूच आहेत. पोलिसांच्या जुजबी कारवाईमुळे टोळ्यांचे उद्योग वाढतच आहेत. गोळ्यांसाठी चिठ्ठी देणाऱ्या डॉक्टर कंपनीवरील कारवाई गुलदस्त्यात. एप्रिल 2026 मध्ये बिद्री येथील हॉस्पिटलवर छापा टाकून गर्भलिंग निदान गर्भपात सेक्टरचा भांडाफोड झाला. 13 संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एका मेडिकल चालकाने गोळ्यांची विक्री केल्याचं चौकशीत निष्पन्न झालं. चालकाच्या जबाबात देसाई नामक डॉक्टरच्या चिठ्ठीनुसार गोळ्यांची विक्री झाल्याचं उघड झालं. गोळ्यांची निर्मिती करणाऱ्या दिल्लीतील कंपनीचे नाव पुढे आले आहे. संशयितांवर दोषारोप होऊनही अजून चिठ्ठी देणाऱ्या डॉक्टर औषध निर्मिती कंपनीविरुद्ध कोणती पावले उचलण्यात आली हे गुलदस्त्यातच आहे.